आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे. पाहूया या संदर्भातला साम टीव्हीचा खास रिपोर्ट. लाडक्या बहिणींना 3000 मिळणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकींची संक्रांत गोड होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र लाडकीची ही प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण संक्रांती आधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडकीला 3000 रुपये मिळणार. संक्रांती आधी मिळणार 3000 रुपये. डिसेंबर जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणार. 3.25 कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर. सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ. अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत. नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे लाडकीची संक्रांत यंदा गोड होण्याची शक्यता आहे.